नमस्कार, मी सुवर्णा. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं स्वागत. रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाच आता आखातात युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जाते. येमेन मधील हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावर हल्ला केलाय. पण हुती बंडखोरांनी हल्ला करण्यामागे नेमकं काय कारण आहे? सौदीसह आणखी कोणता देश हुती बंडखोरांच्या रडारवर आलाय? आणि तिकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मारिउपोल शहरावर लक्ष केंद्रित का केलंय? अशा सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत युद्धाचा भडका या खास शो मध्ये. सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे आखाती देशात खळबळ उडाली आहे. येमेनमधून हुती बंडखोरांनी तो हल्ला केलाय. एका तेल कंपनीला टार्गेट करण्यात आलं होतं. हुती बंडखोर पुन्हा एकदा सक्रिय झालेत. त्यामुळेच इतर देशांच्या काळजात धडकी भरली आहे. सौदी अरेबियावर हल्ला. यमनच्या हुती बंडखोरांचा हल्ला. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा. तेल कंपनीचं प्रचंड नुकसान. आखातात नव्या संघर्षाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये हुती बंडखोरांनी हल्ला चढवलाय. या हल्ल्यासाठी बंडखोरांनी क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर केला. सौदी अरेबियातील महत्त्वाच्या ठिकाणांना बंडखोरांनी टार्गेट केल्याचं पाहायला मिळतंय. बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यांपैकी काही क्षेपणास्त्र हाणून पाडण्यात सौदी अरेबियाला यश आलं. हुती बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यामुळे आखातामध्ये युद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जाते. गेल्या काही महिन्यांपासून बंडखोरांकडून सौदी अरेबियावर सतत हल्ले होत आहेत. पण यावेळी सौदी अरेबियाच्या जेद्दाह परिसरातील अरामको तेल कंपनीला बंडखोरांकडून टार्गेट करण्यात आलं. या हल्ल्यात कंपनीचं प्रचंड नुकसान झालंय. जेद्दाहच्या याच परिसरात हुती बंडखोरांनी हल्ला केला होता. येमेनमध्ये हुती बंडखोरांचा उदय झाला होता. शिया मुस्लिमांची ही सर्वात मोठी आदिवासी संघटना मानली जाते. येमेनच्या उत्तरेला सुन्नी मुस्लिमांचा दबदबा आहे. सुन्नी समुदायाच्या सलाफी विचारसरणीच्या विस्ताराला शिया हुतींचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. सुन्नी नेते अब्दुल्ला सालेह यांच्या सत्तेत शिया समुदायावर अन्याय अत्याचार करण्यात आले होते. त्यामुळे शिया समुदायामध्ये सुन्नींविषयी असंतोष पसरला होता. त्यातूनच 90च्या दशकात हुसेन बदरुद्दीन यांनी हुती संघटनेची स्थापना केली होती. या बंडखोरांनी अब्दुल्ला सालेह यांच्या सत्तेविरोधात संघर्ष सुरू केला. 2004 मध्ये येमेनच्या सैन्यानं हुतीचा म्होरक्या हुसेन बदरुद्दीनची हत्या केली. त्यानंतर हुसेनचा भाऊ अब्दुल मलिक यानं संघटनेची सूत्र हाती घेतली. 2011 मध्ये सौदी अरेबिया, UAE, बहरीन आणि अन्य आखाती देशांनी मध्यस्थी केल्यानंतर तो संघर्ष थांबला होता. पण आता जवळपास एक दशकानंतर पुन्हा एकदा या संघर्षाला तोंड फुटलंय. दरम्यान अमेरिकेनं सौदी अरेबियाला मोठ्या प्रमाणात इंटरसेप्टर क्षेपणास्त्र पाठवल्याचं बोललं जातंय. हुती बंडखोरांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियानं अमेरिकेकडे क्षेपणास्त्रांची मागणी केली होती. कारण रात्रीच्या वेळी देखील बंडखोरांकडून क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. जेद्दाहमध्ये झालेल्या हल्ल्याची ही दृश्य आहेत. أطلقت القوات المسلحة المرحلة الثالثة من العملية والتي استهدفت شركة أرامكو في جدة وأهدافا حيوية في جيزان بدفعة من الصواريخ البالستية والمجنحة طراز قدس 2. हुती बंडखोरांनी गेल्या काही महिन्यात अनेक हल्ले केले. 31 ऑक्टोबर 2021 ला मारिब प्रांतात हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जखमी झाले होते. 18 डिसेंबर 2021 ला सौदी अरेबियातील विविध शहरांवर हल्ले करण्यात आले होते.
17 जानेवारी 2022ला अबुधाबी विमानतळावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये 3 मृत्यू झाला होता. तर 20 मार्च 2022ला सौदी अरेबियाच्या एका तेल कंपनीवर ड्रोनमधून हल्ला करण्यात आला होता. व्यक्त केली जाते. दुसरीकडे रशियाचं युक्रेनवरील हल्ले कायम आहेत. युक्रेनच्या राजधानीसह अनेक प्रमुख शहरांवर रशियाकडून हवाई हल्ले केले जात आहेत. पाहूयात याविषयीचा रिपोर्ट. युक्रेन रशिया युद्धात युक्रेनच्या अनेक शहरांचं प्रचंड नुकसान झालंय. युक्रेनची राजधानी कीव शहर तर उद्ध्वस्त झालंय. मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्यात. रशियाकडून सतत हल्ले होत असतानाही कीव शहरातून रशियाच्या सैन्याला हुसकावून लावल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याकडून करण्यात आलाय. कीवप्रमाणेच युक्रेनच्या आणखी एका महत्त्वाच्या शहराची ही अशी अवस्था झाली आहे. मारियोपोल शहरावर रशियाकडून मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आलेत. मारियोपोलमधील स्टीलच्या कारखान्यावर भीषण हवाई हल्ले करण्यात आले. रशियाच्या हल्ल्यात स्टील कारखाना जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतंय. रशियाच्या सैन्यानं मारियोपोल शहराला चहूबाजूनं वेढा घातलाय. रशियाच्या रणगाड्यांची वर्दळ शहरात पाहायला मिळतेय. रशियानं रणगाड्यांचा ताफा शहरात धाडला. तसंच रशियन लढाऊ विमानांकडून या शहरावर मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले करण्यात आले. मारियोपोल शहरावर रशियाकडून व्हॅक्यूम बॉम्बचा हल्ला करण्यात आल्याचा दावा युक्रेनकडून केला गेलाय. रशियाच्या सततच्या हल्ल्यामुळे या शहरातील नागरिकांनी पलायन सुरू केलंय. आजवर जवळपास 45,000 नागरिकांनी स्थलांतर केल्याचा दावा करण्यात आलाय. रशियाकडून घातक क्षेपणास्त्रांचा मारा केला जात असल्याचा आरोप युक्रेनकडून करण्यात आलाय. भविष्यात रशियाकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा हल्ला होण्याची भीती झेलेन्स्कींनी व्यक्त केली आहे. कीव आणि मारियोपोल या शहरांपाठोपाठ इर्पिन शहरात मोठा विध्वंस झाल्याचं पाहायला मिळतंय. रशियाच्या हवाई हल्ल्यात मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्यात. दरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा नाटोवर निशाणा साधलाय. नाटो रशियाला घाबरत असल्याचा आरोप झेलेन्स्कींनी केलाय. З прем'єр-міністром сьогодні Нідерландів Рютте, з президентом Французької Республіки Еммануелем Макроном координуємо наші позиції напередодні важливих самітів у Європі. रशिया युक्रेन युद्धाला 27 दिवस उलटून गेलेत. मात्र युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. पण आता झेलेन्स्की यांचा धीर सुटत चाललाय. त्यामुळेच त्यांनी नाटोला जाब विचारलाय. तसंच नाटोनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी झेलेन्स्कींनी केली आहे. युद्ध रोखण्यासाठी युक्रेनकडून रशियासमोर एक प्रस्ताव मांडण्यात आलाय. रशियानं संरक्षणाची हमी दिल्यास युक्रेन नाटोमध्ये सहभागी होणार नसल्याचं झेलेन्स्की यांच्याकडून सांगण्यात आलंय. एकीकडे युद्ध सुरू असताना दुसरीकडे दोन्ही देशात चर्चा सुरू आहे. युक्रेनचं सैन्य आणि जनता खांद्याला खांदा लावून रशिया विरोधात लढत असल्याचं झेलेन्स्कींनी म्हटलंय. खरं तर युक्रेनची जनता रशियाच्या बलाढ्य सैन्याचा सामना करतेय. रशियाने युक्रेनला दिलेली मुदत झेलेन्स्कींनी धुडकावून लावली आहे. रशियाचा कीव, खार्किव आणि मारियोपोल या शहरांवर कब्जा करण्याचा डाव असल्याचा आरोप झेलेन्स्कींनी केलाय. पण युक्रेनची जनता रशियाचा मनसुबा हाणून पाडण्यासाठी लढत असल्याचा दावाही ते करतायत. गेल्या 27 दिवसात रशियानं युक्रेनच्या प्रमुख शहरांवर अनेक हल्ले केले. मात्र रशियाला अजून एकाही शहरावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलं नाहीये. दरम्यान युक्रेननं रशियावर आणखी एक गंभीर आरोप केलाय आणि तो म्हणजे रासायनिक शस्त्र हल्ल्याचा. रशियाकडून घातक रासायनिक शस्त्रांचा वापर केल्याचा आरोप युक्रेनकडून करण्यात आला. रशियानं फॉस्फरस शस्त्रांचा वापर केल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय. त्याविषयी रशियाकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. खरं तर दोन्ही देशांकडून दावे प्रतिदावे केले जात असले तर या युद्धात युक्रेनचं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
युद्धाचा भडका या खास शोमध्ये पुन्हा एकदा स्वागत। रशिया युक्रेन युद्धाला 27 दिवस उलटून गेलेले आहेत, तरी अद्यापही रशियन सैन्याला युक्रेनची राजधानी काबीज करता आलेली नाही। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी कीव पाठोपाठ आता मारियुपोल या शहरावर सुद्धा लक्ष केंद्रित केलंय। काय आहे त्यामागचं कारण? पहा स्पेशल रिपोर्ट। आकाशात धुराचे लोट आणि उद्ध्वस्त झालेलं शहर। युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाच्या सैन्याकडून सतत हल्ले केले जात आहेत। आज संपूर्ण युक्रेन युद्धाच्या आगीत होरपळत आहे। युक्रेनला शरण आणण्यासाठी रशियन सैनिक वेगवेगळ्या रणनीतीचा अवलंब करतात। रशियाकडे अजस्त्र सैन्य शक्ती असली तरी युक्रेनचे सैनिक चिकाटीने झुंज देत आहेत आणि त्यामुळेच रशियाला आजही युक्रेनच्या शहरांवर पूर्णपणे कब्जा करता आलेला नाही। खरं तर रशियाच्या सततच्या हल्ल्यामुळे युक्रेनची शहरं उद्ध्वस्त झाली आहेत। लाखो लोक बेघर झालेत, पण युद्ध थांबण्याचं चिन्ह दिसत नाही। ज्या दिवशी या शहरांवर रशियाचा कब्जा होईल त्या दिवशी या युद्धाचा अंत होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। मारियुपोल आणि कीव शहरावर ताबा मिळवण्याचा पुतिन यांचा मनसूबा आहे, पण अद्यापही पुतिन यांच्या सैन्याला ते शक्य झालेलं नाही। कीव युक्रेनची राजधानी आहे, पण पुतिन यांना मारियुपोलवर कब्जा का करायचा आहे असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल। राजधानी कीव पासून मारियुपोल दरम्यान 781 किलोमीटर अंतर आहे आणि दोन्ही शहरांची अवस्था एकसारखीच झाली आहे। मात्र अद्यापही रशियाला त्यावर ताबा मिळवता आलेला नाही। युक्रेनच्या सैन्याने रशियाला थोपवून धरलंय। मारियुपोल शहरात रशियाचे रणगाडे दाखल झाले। रशियाकडून सतत हवाई हल्ले केले जात आहेत। रशियानं चहूबाजूनं मारियुपोलची नाकाबंदी केली आहे। शहराचा वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय, पण कीववर ताबा मिळवण्यात रशियाला अद्याप यश आलं नसताना त्यांनी मारियुपोल शहराकडे आपला मोर्चा वळवलाय। इतकंच नव्हे तर रशियाकडून मारियुपोल मधील शाळांवर बॉम्ब हल्ले करण्यात आले। खरं तर रशियाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी नागरिकांनी शाळेत आसरा घेतला होता, मात्र शाळांना टार्गेट केल्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या विशेष रिपोर्टसह या शोमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत।